जय SCT वैदिक शेतकरी मित्रांनो, जय हिंद. SCT वैदिक कृषी सल्लागार या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला शुभचिंतक ढगे मेजर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण तांदळवाडी या गावामध्ये ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर आपण आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून त्यांनी या ऊस पिकासाठी SCT वैदिकचे काय वापरले आहे आणि त्यांना त्याचा कसा रिझल्ट आला याविषयी माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुकांत सुदाम गवळी, राहणार तांदळवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 95 29 13 89 57. बरं, आता आपण या ऊसाच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहोत. तर हा किती महिन्याचा प्लॉट आहे? हा तिसरा महिना चालू झाला आहे आपला. 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. झाली. ऊसाची लागण किती बाय कितीवर केली तुम्ही? हे 5 बाय 1.5 म्हणजे 2 ओळीतलं अंतर 5 फूट आहे. 5 फूट. अंतर तुम्ही जास्त ठेवलेलं आहे. हां. आणि व्हरायटी कुठली आहे? ऊसाचं बियाणं कुठलं आहे? 265 265. कांडी लागवड. बरं बरं, कांडी लागवड. मग तुम्ही ड्रीप हातरून आपलं कांडी लागवड कांडी केली. लागवड. चालतंय. बरं, या ऊसासाठी आपण SCT वैदिकचे किती दिवसापूर्वी बेसल डोस टाकला होता? आपण ऊस कांडी लागवड केल्यानंतर एक ऊस वापरून आला. पहिलं सॉईल चार्ज सोडलं 5 लिटर. हां, त्यानंतर परत आपला सॉईल चार्जर आणि त्याच्यासोबत आपण एनर्जी बूस्ट चार्जर जो आहे ते सॉईल चार्जरमध्ये भिजू घालून 72 तास त्याच्यानंतर आपण याला ड्रिचिंग केलेलं आहे. बरं, एवढं सगळं आपण केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवला पिकामध्ये? पिकामध्ये तण वाढत नाही, काळोखी की वाढतो मानवती. बरं, तुमच्यासोबतचे लागण आणि ह्या लागणीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो का? तर आमच्या सोबतच्या महिन्याच्या आधी लागण्याच्या बरोबरीने ऊस दिसायला लागला. बरं बरं, म्हणजे SCT वैदिकचं भेसळ जे तुम्ही वापरला आहे किंवा सॉईल चार्जर आणि एनर्जी बुस्टर सुरुवातीला वापरलं, त्याच्यानंतर लिप चार्जर जर आपण एक 72 तास भिजू घालून सॉईल चार्जरमध्ये त्याची ड्रिचिंग केलेली आहे, तर त्याचा फरक तुम्हाला खूप चांगला जाणवलेला आहे. हो. बरं बरं. आणखीन तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? आता बाकी शेतकरी काय रासायनिक खत वापरू सगळी तणच वाढवायला लागली, पीक तर वाढाना. बरोबर, एकदम तुमचा अभ्यास बरोबर आहे. हं. तण जास्त वाढते रासायनिक खतामुळे. काय होतंय, आपण आपल्या भागामध्ये मागल्या वर्षी पाऊस जास्त झाला होता हो. आणि पाऊस जास्त होऊन सुद्धा शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. फायदा झाला. ती उलट एकरी 30-35 टनावर ॲव्हरेज झालेला आहे. ह्या वर्षी तर आमचा अशी परिस्थिती झाली की 15-16 टन सोया निघाला नाही. बघा, 15-16 टन वार्षिक उत्पादन एकरी काढायचं, त्याला 1.5 वर्ष ऊस जायला लागतंय. त्याच्यानंतर कारखाना 6 महिने पैसे देत नाही आणि 2 वर्ष जर तुम्हाला शेतकऱ्याला पैसे व्हायला वेळ लागत असेल तर किती उत्पादन झालं ते वार्षिक? काय नाही लावलेलं बरं ना. हां, त्याच्यामुळं शेतकरी म्हणतात बाबा ऊस लावा आणि बिनगुरी राहा, पण नाही. शेतीसाठी ऊस पण फायद्याचा आहे, पण ऊसाला थोडं नियोजन करून SCT वैदिकची बेसल डोस वापरा, रासायनिकचा वापर कमी करा आणि आपलं पीक एकदम माती बलवान करून पीक पैलवान करा. ठीक आहे. तुम्ही कृषी अमृत SSM आणि RNPS वापरून म्हणजे कृषी अमृत SCT वैदिकचा बेसल डोस वापरून तुम्हाला रिझल्ट चांगला मिळाला आहे. हो. तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधान. चालतं, ठीक आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.